जिल्हा परिषद निवडणुकीत शिवना गटातून शिवसेना उमेदवार निकिताताई राजेंद्र काळे यांचा तर शिवना गणातून सलीम भिकनशेख यांनी मोठ्या मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवलाय। या विजयामुळे शिवना गावासह परिसरात आनंदाचं वातावरण पसरले असून राजू बाबा तसेच विजयी उमेदवार निकिताताई राजेंद्र काळे व सलीम भिकनशेख यांच्या उपस्थितीत समर्थक व कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण विजयी रॅली काढत जल्लोष साजरा केला। निकाल जाहीर होताच गावातील नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी संपूर्ण शिवना गाव दुमदुमून गेले। विजयी रॅलीत जय भवानी, जय शिवाजी, आमदार अब्दुल सत्तार आगे बढो अशा घोषणा देण्यात आल्या। रॅली दरम्यान एका वाहनाला फुलांनी सजवण्यात आले होते। या वाहनातून राजू बाबा व सलीम भिकनशेख यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला। यावेळी नागरिकांनी सलीम भिकनशेख यांच्यावर फुलांची उधळण करत जल्लोष केला। अनेकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला। यावेळी सरपंच डॉक्टर सलमान खान, गणेश सपकाळ, विनायक काटकर, राजिक सेठ, अन्सार चौस, माजी सरपंच इस्माईल कुरेशी, ताजू शेठ आदींसह ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। विजयानंतर बोलताना राजू बाबा यांनी हा विजय आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाचा जनतेच्या विश्वासाचा असल्याचं सांगितले। शिवना गटातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो मी कधीही डळमळू देणार नाही। सर्वसमावेशक विकास, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। तसेच त्यांनी प्रचारादरम्यान परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले। याप्रसंगी सलीम भिकनशेख यांनी देखील मतदारांचे आभार मानले। या विजयाचं श्रेय मतदारांच्या विश्वासाला आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या सातत्यपूर्ण विकास कामांना असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। राजू बाबा दिलेल्या विकास कामांच्या माध्यमातून सार्थ ठरवेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। न्यूज 18 सह्याद्री, सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख।